हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता गेलो होतो बाहेर, थोडंसं काम होतं आणि लगेच चालू आहे 10-15 मिनिटामध्ये. तर चला आता दूध आणायला गेलतो, हॅपी हॅपी एक आणायला गेलतो. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला रेसिपीला घेऊया. सो आज बनवणार आहे मी दुधी भोपळ्याची भाजी. कारण की काय होतं ना, रोजच काय काय भाजी बनवायच्या, काय काय म्हणजे टेन्शनच येतं आहे. तर मग मार्केटमध्ये गेलते तर दुधी भोपळा आणला. तर म्हटलं चला ह्याच्या पण ना मी 2-3 प्रकारच्या बनवते, पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे, जी की खूप लवकर होती. आणि मेन म्हणजे मला ना ही सकाळच्या डब्याला भाजी बनवायची आहे. आणि सकाळी कसं की खूप घाई असते आणि लवकर स्वयंपाक तयार व्हायला पाहिजे असतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण एक नवीन पद्धतीमध्ये, थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये आपण भाजी बनवूयात. तर मी घेतलेला आहे एक दुधी भोपळा. तो एका टायमाला भरपूर होतो, पण मला 2 टायमाची बनवायची होती आणि डब्याला थोडीशी जास्त लागते, म्हणून म्हटलं चला ठेवूच तर आपण काय करूयात, कारण की मग ठेवला तर खराब पण होऊन जातो, म्हणून म्हटलं एकदाच बनवून टाकूयात. तर मग मी सगळ्या भोपळ्याची साल आहे ना, की आपल्याला साल सगळी काढून घ्यायची, जशी की आपण बटाट्याची वगैरे काढतो तशी. मग भोपळा शिजायला पण लवकर मदत होती आणि साल कचकच राहते आणि ती शिजायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण साल काढायची. आम्ही जेव्हा अगोदर ही भाजी बनवत होतो ना, तेव्हा माहीत नव्हतं, पण आम्ही साल तशीच ठेवायचो. पण ती खाताना म्हणजे काढावं लागायची की निबर व्हायची ती साल. तर मग आम्ही आत्ता म्हणजे पूर्ण भोपळ्याची साल आहे ना, ती पूर्ण भोपळ्याची साल किंवा काकडीची भाजी करायची असेल, कोणी कोणी बनवतं काकडीची, कोणी कोणी नाही बनवते. आम्ही पण बनवत असतो, छान लागते काकडीची भाजी पण. त्याची पण मी पूर्ण अशी साल काढते, तशीच ह्याची पण आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची. आणि हे एकदम बारीक कट करायचे, म्हणजे जास्त बारीक जर कट केलं तर लवकर शिजते. आणि तुम्हाला तर माहिती, मला सकाळी लवकर 5ला उठूनच लवकर डब्बा बनावा लागतो, म्हणजे 6:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक तयार असतो. तर मग ह्याला शिजायला ना असा खूप वेळ जातो. कढईमध्ये वगैरे आपण जर शिजवायला ठेवलं तर त्याच्यात खूप टायमिंग निघून जातो. आणि मग मला एकतर सकाळी वरण भात बनवायचा असतो, परत चपाती, परत भाजी, आणि परत पाण्याच्या बॉटल त्या धुवून भरायच्या असतं. त्यामुळं मला खूप फास्ट आवरावं लागतं. तर म्हटलं चला आपण ना थोडीशी नवीन वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूयात. तर सगळा दुधी भोपळा आहे, सगळं आपल्याला एकदम बारीक बारीक कट करायचा आहे. आणि आता मी हा ना त्याची साल काढल्याच्या नंतर पण एकदा म्हणजे धुवून घेतला होता, आणि आता कट केला तरी धुवून घेतला तरी चालतो, नाही तर आता नाही धुवून घेतला ना तरी पण चालतो. तर आता मी अगोदर सगळा भोपळा आहे ते कट करते आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे तो पण कट करते. तर कोणी कोणी काय करतं की म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकून पण खूप भारी लागते भाजी, आणि फक्त टोमॅटो टाकून पण छान लागते, फक्त कांदा टाकून पण छान लागते. तर मी आज फक्त ना म्हणजे कांदा टाकून बनवणार होते. मला जास्त शेंगदाण्याचं कूट, लसण वगैरे घातलेला अशी थोडीशी रबरबीत भाजी आवडती, पण ह्यांना सुक्की भाजी आवडते. मेन म्हणजे ह्यांना डब्याला द्यायची असेल तर मग मला सुक्याच भाज्या जास्त बनवायला लागतात. आणि त्यांना जास्त करून कांदा वगैरे अशी भाजी टाकलेली आवडते, कांदा किंवा फक्त टोमॅटो टाकलेली पण आवडते, पण शेंगदाण्याचं कूट घातलेली अजिबात नाही आवडते. तर म्हटलं चला आपण ह्यांना आवडते तशीच बनवून देऊयात. तर मग सगळा भोपळा आहे तो कट करून घेतला आणि मग मी एका परत कढईमध्ये घातला. आता हे धुतला तरी चालतो, नाही धुतला तरी चालतो, कारण की आपण अगोदरच धुवून घेतलेला आहे. तरी पण मग मी म्हटलं मसाला काढूस आपण थोडंसं पाण्यामध्ये ठेवूयात. आणि मग मी मसाला काढायला 2 मोठे कांदे घेतले. सो मग कांदा थोडासा जास्त घेतला, कारण की मग भाजीला जास्त टेस्ट येते आणि छान लागते, थोडीशी घट्ट होती. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे अजून एक जरी कांदा घेतला असताना तरी दुधी भोपळा मोठा होता, त्याच्यामुळे मग जास्त कांदा घ्यायचा आहे. अजून एक घेतला असता तरी अजून छान लागली असती, पण मग मी थोडेसे मोठाले कांदे होते म्हणून मग मी 2च कांदे घेतले. आणि मेन म्हणजे आपल्याला हे पण एकदम बारीक कट करून घ्यायचे. कधी पण ना भाजी ना म्हणजे कांदा टाकून जेव्हा बनवतोय ना तेव्हा मी जास्त करून खूप बारीक कट करते, म्हणजे ग्रेव्ही जशी की आपण मिक्सरला लावून ग्रेव्ही घट्ट होती ना तशी एकदम बारीक कांदा केला ना आणि छान तेलामध्ये परतला तरी पण एकदम छान म्हणजे अशी घट्ट भाजी होती. तर मग मी आत्ताही बनवणार आहे कुकरमध्ये. शक्यतो आता ना मला यांना लवकर डबा द्यावा लागतो ना, तर मी भरपूर भाज्या आहेत ना त्या कुकरमध्ये बनवते, कारण की ना शिजायला पण जास्त वेळ नाही लागत, टाईम पण वाचतो आणि लवकर होत आहेत आणि छान पण लागत आहे. तर मी आता बऱ्याचपैकी म्हणजे भरल्या वांग्याची भाजी तर आता मी कढईमध्ये बनवतच नाही, कुकरमध्येच बनवते, कारण की ना म्हणजे भरल्या वांग्याच्याला थोडासा वेळ लागतो शिजायला आणि ह्यांना तेवढा टाईम नसतो आणि त्यासाठी अजून कुठं लवकर उठणार ना, त्याच्यामुळं मग मी
1.5 तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक होतो. पण मग मी आता भोपळा आहे हा पण मी आता कुकरला लावून म्हणजे फर्स्ट टाईम बनवते. तर बघू शकता इतकी सुंदर भाजी होती. तर मग मी ह्याच्यामध्ये अगोदर फोडणीला जिरे मोहरी घातली आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा. आत्ता कांदा टाकला की कांद्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं. मीठ म्हणजे मिठाने लवकर कांदा भाजला जातो. मीठ मग हळद टाकली त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे एकदम कांदा छान भाजला की मग ग्रेव्ही छान होती. आणि कोथिंबीर आहे ती अगोदर पण थोडीशी टाकते आणि नंतर त्याला थोडी ठेवली म्हणजे तेलामध्ये परतली ना तर छान लागते. मी आत्ता व्हिडिओ एडिट करते. लहान मुलं बाहेर खेळतात त्यांचा थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येईल. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकली चटणी. तर ही चटणी ना म्हणजे सगळा मसाला मिक्स आहे. कांदा लसूण कोथिंबीर आलं म्हणजे ओला मसाला आणि सुका मसाला म्हणजे सगळा मी मसाला एकत्र करून ठेवला आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला कोणती पण भाजी करताना असं वेगळा वेगळा मसाला टाकायची गरज नाही. म्हणजे लाल तिखट वेगळं किंवा धने पावडर वेगळी जिरे पावडर वेगळी खडे मसाला पावडर वेगळी म्हणजे असं खूप जण गरम मसाला वेगळा असे भरपूर करतात. तशी अजिबात करायची गरज नाही. आणि भाजीला जरी कोथिंबीर जरी नसेल ना तर एकदम भाजी म्हणजे टेस्टी लागते. कारण की मी ह्या मसाला बनवताना ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर भरपूर ॲड केलेली. तर बघू शकता मसाला एकदम छान भाजला. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 1 कपभर पाणी टाकून अजून उकळला. चटचटीत तेल सुटतं आणि बघू शकतो हे छोटं कुकर आहे ना पूर्ण कुकर भरलं एवढा म्हणजे दुधी भोपळा होता. पण तो शिजला ना थोडाच होतो. असा जरी भरपूर दिसला तरी थोडा होतो. शिजल्याच्या नंतर लई जास्त गेटच्या बाहेर जाऊ नको गेटच्या अलीकडेच थांब. तर आता 4 वाजता टाईम झाला. हो 4 वाजता चहाचा टायमिंग झाला. अलीकडे बस इथं. आता माझा आजचा हा व्हिडिओ मला वाटतं एडिट करायला खूप जास्त उशीर झाला आणि अजून रील्स वगैरे पण काढायचे राहिलेले आहेत. आणि मग हो नाही रे अलीकडे बस कुत्रं येईल की बाहेर. आणि मग ना माझं व्हिडिओ एडिटिंग चालू आहे आणि रुद्रांचं मध्येच कुठे बसू कारण की लहान मुलं बाहेर खेळत आहेत आणि त्याला वाटतं की त्या मुलांमध्ये खेळायला जावं पण ते काही जास्त ओळखीचे नाहीत. उमरेच्या बाहेर बस म्हणजे तिथं बस. हो रोज बसतो ना तिथे बस वहिनी बसतात तिथं. तर मग म्हटलं चला व्हिडिओ एडिटिंग करायचं राहिलं आहे. आता वाजले 4:30 आणि व्हिडिओ एडिटिंग करून पण टाकायचं राहिलं आहे अजून चॅनलवरती. कारण की आज थोडंसं मला बरं नव्हतं म्हणून थोडासा लेट केला. आणि ही सगळा मसाला आहे ना सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेवढं पाणी शिजायला लागणार आहे कारण की कुकरमध्ये शिजायला ना जास्त पाणी नाही लागत. आपण जसं की कढईमध्ये खूप वेळ लागतो तर मग मी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकलं आणि लगेच कुकरला झाकण लावलं. म्हणजे झाकण लावलं ना 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ना इतका मस्त गाळ म्हणजे आपला भोपळा आहे तो गाळ शिजला आहे. आणि थोडंसं मला वाटतं अजून पण पाणी जास्तच होतं कारण की मला एवढं पण पाणी पाहिजे नव्हतं. थोडंसं म्हणजे अशी ही रबरबी झाली आहे. आपल्या घरी वगैरे खायची म्हटलं तर पण मला डब्याला द्यायची होती म्हणून म्हटलं अजून थोडीशी घट्ट करूयात. तर म्हटलं अजून थोडंसं याला ना झाकण न घालता शिजलं तर लवकर त्यातलं पाणी आटेल आणि तेल पण छान सुटेल म्हणून. आणि एकतर घाई होती तरी मी 2 मिनटं म्हटलं की कणिक वगैरे भिजूस तर थोडा वेळ शिजू. बघू शकता भोपळा छान शिजलेला आहे पण थोडंसं पाणी मला थोडंसं अगदी आटवायचं होतं म्हणून अगदी 2 मिनटं गॅसवरती ठेवला. तोपर्यंत कणिक भिजवली आणि हा भोपळा काढून घेतल्याच्या नंतर आता मला वरण पण लावायचं आहे आणि भात पण लावायचं कारण की मी नंतर हे कढईमध्येच काढून घेते. जेवढ्या पण कुकरमधल्या भाज्या आहेत ना त्या कढईमध्ये काढून घेते कारण की काय होतं की थोडंसं म्हणजे गार होत आहेत आणि कुकर मला परत अगोदर जरी वरण लावून घेतलं तरी भातासाठी मग मला कुकर लागतं नंतर त्याच्यामुळे. तर बघू शकता अगदी 2 मिनटं शिजवून घेतलं आहे आणि मस्त आता आपला भोपळा छान झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त अशी घट्ट झालेली आहे.